मुंबईतील चुनाभट्टी परिसरातून चोरलेली रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात असताना बाबळेश्वर महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने सापळा रचून कोपरगावच्या इंटरचेंजवर पकडली। या कारवाईत पोलिसांनी रुग्णवाहिकेसह चालकाला ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून नंतर कायदेशीर प्रक्रिया करून चुनाभट्टी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून MH47 BL 1051 या क्रमांकाची रुग्णवाहिका चोरीला गेल्याची माहिती मिळाली होती। या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे। रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर माहिती मुंबई पोलिसांनी बाबळेश्वर महामार्ग पोलिसांना दिली। माहिती मिळताच बाबळेश्वर महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण ठोंबरे व त्यांच्या पथकाने तातडीने पेट्रोलिंग सुरू केली। चॅनल नंबर 502-7-532 दरम्यान शोध घेत असताना चॅनल नंबर 520-2 जवळ संशयित रुग्णवाहिका वेगाने नागपूरच्या दिशेने जाताना दिसली। पोलिसांनी सुरुवातीला चालकाला थांबण्यास सांगितले, मात्र तो वेगाने पुढे निघाला। शेवटी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून शिताफीने ही रुग्णवाहिका थांबवून चालकाला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव अरुण भगवान सिंग जयस्वाल, वय 38 वर्ष, राहणार मध्य प्रदेश असे आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस कर्मचारी बोरुडे, रामचंद्र साळुंके, पालवे, शिंदे आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे शाहरुख शेख, नितीन देशमुख व सचिन खेमनल यांच्या पथकाने केली। सध्या आरोपी आणि रुग्णवाहिका कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथून मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। सदर जिगरबाज कामगिरीमुळे महामार्ग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।